ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। आपण आता संसद भवन परिसरामध्ये आहोत आणि या संसद भवनच्या शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे। काही वेळापूर्वीच खासदार शिवसेनेचे संजय राऊत हे पोहोचलेले आहेत, अरविंद सावंत आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, सध्या तरी हे 4 खासदार या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे। मात्र इतर जे 6 खासदार जे कालपासून आपण असं म्हटलं जाते की ते खासदार फुटलेले आहेत, त्यांनी पक्ष वेगळा गट आहे तो स्थापन केलेला आहे, ते खासदार मात्र नेमके या बैठकीला येणार का अशी चर्चा आहे ती सुरू आहे। अजूनही या 6 पैकी एकही जण या बैठकीच्या परिसरात आलेला नाहीये अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आता ही जी बैठक सुरू होईल त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो, जे खासदार या ठिकाणी अनुपस्थित आहेत। खरं तर याच खासदारांना काल अरविंद सावंत यांनी व्हीप बजावलेला होता आणि या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले होते। 9 पैकी सध्या तरी 3च खासदार आहेत ते लोकसभेचे, ते या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत अशी सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे जे अनुपस्थित खासदार असतील त्यांच्यावर आता काय खरं तर कारवाई केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण काही वेळापूर्वीच संजय राऊत यांची जी पत्रकार परिषद झालेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे आणि जर हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करू आणि त्याचबरोबर त्यांना तुडू अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यामुळे आता या संसदीय दलाची जी बैठक शिवसेनेची सुरू आहे या बैठकीमध्ये आणखीन कोण कोण येतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकूण 9 खासदार आणि 1 राज्यसभा खासदार असलेले संजय राऊत हे यांच्यापैकी या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण दिल्लीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी आहेत त्या घडायला लागलेल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे खासदार खरंच फुटलेले आहेत का हे आता खरं तर या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे। किती खासदार या बैठकीला उपस्थित राहतात यावर पुढची सगळी राजकीय रणनीती आहे ती सुद्धा असणार आहे। सध्या ऑपरेशन टायगर हे सुद्धा यशस्वी झालेलं आहे असं सांगितलं जात आहे। 6 खासदार हे वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि ते काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं सुद्धा सांगितलेलं जात आहे। सध्या काही कायदेशीर बाबींची पूर्तता आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे। त्यामुळेच आजच्या या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये काय काय होतं त्याच्या पुढे खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रणनीती ही अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। नेमकं आता काय या बैठकीमध्ये घडतं आणि कोण कोण खासदार यामध्ये उपस्थित राहतात आणि जे अनुपस्थित खासदार असतील त्यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काय कारवाई करण्यात येणार, त्यांचं सदस्यत्व निलंबन करण्याची प्रक्रिया केली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण अजूनही या 6 खासदारांपैकी एकही खासदार आहे तो या बैठकीला पोहोचले नसल्याची माहिती आहे। त्यामुळे पुढच्या बैठकीच्या म्हणजे काही काळामध्ये काही वेळामध्ये हे खासदार खरंच या बैठकीला पोहोचतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण मोठी घडामोड आहे ती सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा घडलेली आहे। कॅमेरामन रोहित मनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।